रत्नागिरीमध्ये काय परिस्थिती होती याविषयी अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, रत्नागिरीमध्ये आज अनेक ठिकाणी तुफान पाऊस झालेला होता, त्याचे वेळोवेळी अपडेट सुद्धा येत राहिले. काय नेमकं घडलं आज दिवसभर केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता? अमोल, आजचा दिवस तसं म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्याचे दोन भाग आपण पहिल्यांदा केले पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. एक दक्षिण आणि उत्तर भाग. साधारणपणे जो खेड, दापोली, मंडणगड किंवा अगदी गुहागरचा जो पट्टा आहे त्या भागामध्ये आज स्वाभाविकपणे पावसाचा जोर हा अधिक दिसून आला, कारण की या ठिकाणी असलेली जगबुडी नदी असेल, नारंगी नदी असेल किंवा अगदी वाशिष्ठी नदी यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली. आत्ताच्या घडीला जर आपण चित्र बघितलं वाशिष्ठी नदी चिपळूणमधलं, तर चिपळूणमध्ये साधारणपणे इशारा पातळीच्या दरम्यान आत्ताच्या घडीला वाशिष्ठी नदी वाहते, तर दुसरीकडे जगबुडी नदी ही आज दिवसभर धोक्याच्या पातळीवरती वाहताना दिसली. त्यामुळे जी बाजारपेठ होती तिथल्या लोकांमध्ये किंवा साधारणपणे स्थानिकांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये एक कायम धाकधूक राहिली की हे जर का पाणी वाढलं तर ते पाणी बाजारपेठांमध्ये शिरेल, कारण घाटमाथ्यावरती मोठा पाऊस झाला आणि त्याचा परिणाम हा कोकणामध्ये दिसू लागला. कारण की वरून जी जगबुडी नदी वाहत आली तिच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली. पण सुदैवानं आपण असं म्हणू पुन्हा एकदा की जीवितहानी जी म्हणतो किंवा कोणतीही वाईट बातमी जी आहे आजच्या दिवसभरामध्ये कुठेही सुदैवानं ऐकायला मिळालं नाही, पाहायला मिळालं तशी कुठे नोंदी झालेली नाहीये. अर्थात वित्त आणि बाजारपेठांमध्ये किंवा काही घरांची किरकोळ भागांमध्ये पडझड झाली, त्याच्यामुळे ती स्वाभाविकपणे वित्तहानी झालेली आहे, पण त्याची आकडेवारी आज अद्याप तरी उपलब्ध झालेली नाहीये. आणि मुख्यतः जो फटका बसला हा खेड आणि दापोली दरम्यान जी काही वाहतूक असते त्या वाहतुकीला बसला. आणि कारण की नदी नाल्यांना पूर आला आणि परिणामी या ठिकाणी जी वाहतूक आहे ती ठप्प झाली दिसून आली. निश्चितपणे वाहतूक हा सगळीकडचाच महत्वाचा प्रॉब्लेम असल्याचं सध्या दिसतं आहे. अमोल, तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. वेळोवेळी असे अपडेट्स आम्ही घेत राहू आणि उद्या सुद्धा दिवसभर याविषयीचे अपडेट्स तुमच्याकडून येत राहतील.